एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यांची निवड बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे: अखिलेश माने पश्चिम महाराष्ट्र संघटक, सुनील भोसले जिल्हा उपाध्यक्ष, दिनेश चव्हाण तालुका अध्यक्ष पंढरपूर, सचिन जावळे जिल्हा संघटक, कल्लप्पा बनसोडे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष, दत्ता ओहाळ जिल्हा युवक अध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करून निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले। यावेळी प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीमंत गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब परक्षाळे, महाराष्ट्र सचिव सागर खंदारे, जिल्हाध्यक्ष धर्मा माने, महिला जिल्हाध्यक्ष पूजा ब्याकोड, शहर अध्यक्ष शंगराज बिराजदार, शहर उपाध्यक्ष सचिन जाकोडे, रिक्षा वाहतूक संघटना शहर अध्यक्ष इम्रान शेख, माल वाहतूक संघटना शहर अध्यक्ष इरफान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अखिलेश माने, दत्ता ओहाळ, तसेच दिनेश चव्हाण, जावळे हे नवीन पदाधिकाऱ्याला जे आता जिम्मेदारी दिले त्या जिम्मेदारी त्यांनी चांगली व्यवस्थित निभावावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पक्ष आहे, हा पक्ष वाढवावा। तसेच ह्या पक्षाची धुरा जी आहे, पक्षाचा प्रोटोकॉल जे आहे ते नियम त्यांनी पाळावे आणि वरिष्ठाच्या सांगण्याप्रमाणे पक्षाची धुरा वाढवावी, प्रत्येक गावांनी शाखा काढाव्या, संघटन वाढवावं आणि आपला पक्ष मजबूत करावा हे मी जिल्हाध्यक्षाच्या नात्याने सांगतो। आपल्या पक्षाला चांगले दिवस येतील, आपले नगरसेवक होतील, तसेच आमदार होतील। आता आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषणदादा गवई साहेब यांची जे निवड झाली ती त्यांच्या बुद्धीच्या ह्याच्यावर झाली। बाकीचे लोक काही बोलतात कारण त्यांना त्यांची बरोबरी करता येत नाही म्हणून बदनामी करत सुटलेले काही लोक आहेत, पण त्यांनी ती बदनामी थांबवावी आणि शिक्षण घ्यावं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं आणि जो कोणी पिईल तो ढरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं। ते बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या बोलण्याच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर हे मोठे पद मिळू शकतंय, कुणाला हे हाचे पद फुकट मिळत नाहीत। त्याची भान बोलणाऱ्यांनी, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी ठेवावं एवढंच मी ठणकावून सांगतो। आणि आता नवीन जे पदाधिकारी आले त्यांचे पक्षात मी स्वागत करतो व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो व माझे वाढले। तरी पण आम्ही ह्या पक्षात कसं टिकलो तरी पण वाटतात पुन्हा रावसाहेबांनी मी म्हणलो रावसाहेब काय करायचं, बैठक बसवा म्हणजे रावसाहेब म्हणले साहेब बैठक बसून काय करायचं, घर जाऊन घ्यायचं का। बैठकून आम्ही PG घाटात गेलो होतो दोघं पण, तरी पण आम्ही तिथं थांबलो नाही। आम्हाला निळ्या झेंड्याखालीच राहायचं होतं, आम्हाला भगव्या झेंड्याखाली राहायचं नव्हतं किंवा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली राहायचं नव्हतं म्हणून रिटर्न आम्ही प्रवेश केलो। मी ह्यांना महाराष्ट्र अध्यक्षाला फोन केलो नव्हतो, माझ्या गवई साहेबाला फोन केलो, गवई साहेब माझ्या घरी मी रिटर्न येणार आहे, काय करायचं, तुमचं पद तसंच आहे, तुमचं पद तुम्ही घ्या, तुमच्या घरी या म्हणजे रावसाहेबचा मी विचार घेतलो काय करायचं, जाऊ आता नाव येईल, आपण कुठं जातो ते दुसऱ्याचं झेंडा घेऊन नाचा लागलं तर आपल्याला निळा झेंडा लागणार आहे हे सुद्धा म्हणले। आम्ही दोघं किती भांडलं तर आपलं दोघांचा विचार एकच आहे आणि आपले तुम्ही मला बोलल्याशिवाय कोणाला बोलणार आहे, माझं कार्यकर्ता आहे आणि तुम्ही माझं लहान भाऊ आहे आणि तुम्हाला आम्ही इतके दिवस थांबलो, तुम्हाला ते आम्ही शुभेच्छा देतो। आज किती नियुक्ती पत्र घेतले सगळेजण माझ्या पक्षाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि मी माझं भाषण संपवतो।